श्री स्वामी समर्थ. 21 नोव्हेंबर 2024 रोजी आहे या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग. गुरुवारी जर पुष्य नक्षत्र आलं तर पुष्य योग तयार होतो. अतिशय दुर्मिळ योग मानला जातो. वर्षातील हा शेवटचा योग आहे. हा योग तुम्हाला परत 2025 मध्येच मिळणार आहे. या दिवशी लक्ष्मी तत्व खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय असतात. त्यामुळे या दिवशी केलेल्या लक्ष्मी सेवेचा, लक्ष्मी प्राप्तीचा, सेवेचा खूप अधिक पटीने लाभ होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये अशीच एक प्रभावी लक्ष्मी सेवा मी शेअर करणार आहे. बऱ्याच मैत्रिणींनाही या सेवेबद्दल माहिती असेलच. तर ही सेवा कशी करायची? गुरुपुष्यामृत योगापासूनच या सेवेला सुरुवात करता येते. तर ही 12 फुलवातींची सेवा तुम्हाला 21 नोव्हेंबर रोजी सुरू करायची आहे. कधी करायची? कोणत्या वेळेमध्ये करायची? त्यानंतर ही सेवा सुरू असताना कोणकोणत्या नियमांचं पालन करायचं, ही सगळी माहिती मी शेअर करणार आहे. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आहे. ही आपल्या घरामध्ये असलेल्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपण सेवा करणार आहोत. आर्थिक अडचणी बऱ्याच स्वरूपात असतात. जसे की घरामध्ये पैसा येतो. पैसा हा प्रत्येकाच्याच घरामध्ये येतो, पण तो टिकत नाही. या न त्या कारणाने तो निघून जातो. म्हणजे तुमच्या मूलभूत गरजा भागून तो पैसा घरामध्ये राहत नाही. मग महिना कसा भागवायचा? महिना भागवण्यासाठी मग आपण इतरांकडून पैसे उधार घेतो आणि ते पैसे फेडण्यासाठी परत दुसऱ्या महिन्यात आलेला पैसा निघून जातो. त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आणि जो पैसा जो आहे तो पैशाला आकर्षित करत असतो. ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पैसा शिल्लक राहतो, तोच जो पैसा आहे तो पैशाला आकर्षित करत असतो. म्हणूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी, टिकून राहावी यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावे. आणि गुरुपुष्यामृत योगावरती सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी तत्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय असतात. या दिवशी केलेल्या सेवेचा तुम्हाला खूप जास्त पटीने लाभ होतो. आता ही 12 फुलवातींची लक्ष्मी प्राप्तीची अतिशय प्रभावी सेवा मानली जाते आणि गुरुपुष्य योगावरतीच ही सेवा केली जाते. तर ती करण्यासाठी तुम्हाला 12 फुलवाती कशा लावायच्या? तर त्या चढत्या आणि उतरत्या क्रमाने लावायच्या असतात. 24 दिवसांची ही सेवा असते आणि सोबतच तुम्हाला काही स्तोत्र मंत्राचे पठण देखील करायचं असतं. त्याचबरोबर काही नियमांचं पालन करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुष्य योगावरती शक्य असेल तर तुम्ही चांदीची निरांजनी खरेदी करून त्यामध्ये ही सेवा सुरू करू शकता. तर तुम्ही छोट्या छोट्या आकाराच्या फुलवाती बनवू शकता. मी स्वतः ही सेवा केलेली आहे. आता ह्या 12 फुलवाती आहेत त्या तुपामध्ये भिजवल्या की त्या छोट्या होतात. म्हणजे सगळं तूप जे आहे ते शोषून घेतात आणि मग त्या छोट्या आकाराच्या होतात. आणि अगदी सहज छोटी जरी निरांजनी असली तरी त्यामध्ये बसून जातात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सेवा करण्याआधी तुम्हाला संकल्प करायचा असतो. संकल्पाशिवाय कोणतीही सेवा पूर्ण होत नाही. काही विघ्न तरी त्या सेवेमध्ये येतात. मी स्वतः असा एक अनुभव घेतलेला आहे. एक जी सेवा आहे ती मी संकल्पाशिवाय केली होती. मग काही ना काहीतरी त्या सेवेमध्ये अडचणी येत होत्या आणि ती सेवा पूर्ण होत नव्हती. म्हणून तुम्ही संकल्प करा. संकल्प करत असताना आपण ज्यावेळेस देवाकडे काही इच्छा व्यक्त करतो, ती इच्छा व्यक्त करत असताना माझी ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या असा संकल्प करायचा. म्हणजे तुमच्या सेवेमध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती विघ्न आणत नाही. संकल्प करण्यासाठी गुरुपुष्यामृत योग जो आहे तो बघा 21 नोव्हेंबर रोजी सूर्योदयापासून सुरू होणार आहे. ते दुपारी 3:56 असणार आहे. याच वेळेमध्ये आता ही सेवा करायची आहे. याच्या पुढे तुम्ही गेलात तर ती सेवा तुम्हाला लाभणार नाही, म्हणजे प्रभावी ठरणार नाही. त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे सांगितलेल्या वेळेत तुम्ही सेवा करा. त्याच वेळेमध्ये ही फुलवातींची सेवा तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी गुरूंची सेवा पण केली जाते. मग आता काय काय करायचं? देवपूजा, लक्ष्मीनारायणांची सेवा, खूप वेळ लागतो. तुमचं अगदी बरोबर आहे. तर तुम्ही काय करायचं? ही जी सेवा आहे फुलवातींची तुम्ही या वेळेमध्ये करून घ्यायची. इतर सेवा म्हणजे आपण नित्यसेवा असेल किंवा आपली गुरुवारची सेवा असेल तेव्हा आपण गुरुवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकतो. पण ती फुलवातींची जी सेवा आहे ती मात्र तुम्हाला त्याच वेळेमध्ये करायची आहे. तर संकल्प कसा करायचा
तर सकाळी देवपूजा झाली की तुम्ही संकल्प करायचा. संकल्पासाठी एक फूल घ्यायचं, त्यावरती हळदी कुंकू अक्षदा पळीने 2 पळी पाणी घ्यायचं आहे आणि तुमचा संकल्प बोलायचा की माझ्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहून कुटुंबातील सर्वांना आयुर आरोग्य लाभावं. मी आजपासून ही 24 दिवसांची लक्ष्मी प्राप्तीची सेवा करत आहे. तुमचं नाव, गोत्र वगैरे आणि तारीख 21 नोव्हेंबर रोजी या वेळेमध्ये या सेवेचा संकल्प करत आहे. माझी ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी महाराजांकडे प्रार्थना करायची आणि तो संकल्प सोडायचा. आणि त्यानंतर तुम्ही 3:56 ही सेवा करायची आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला याच वेळेमध्ये सेवा करायची आहे. दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही एक वेळ निश्चित करू शकता. असं काही नाही आहे की आज सकाळी मी केली आणि उद्या दुपारी केली, परवा संध्याकाळी केली. असं केल्यावरही तुम्हाला सेवेचा लाभ मिळत नाही. मग तुम्ही म्हणता मी एवढी सेवा करते तरी देखील माझ्या घरात काहीच फरक पडत नाही. हेच तर कारण आहे. तुम्ही एक वेळ निश्चित करून घ्या आणि सकाळी जर तुम्ही देवपूजा झाल्याबरोबर सेवा करणार असाल तर 24 दिवस तुम्हाला तीच वेळ ठेवायची आहे आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करणार असाल तर तीच वेळ ठेवायची आहे. दिवसभरामध्ये कधीही करू शकता, पण मी सांगते की तुम्ही लक्ष्मी येण्याच्या वेळेतच ही सेवा करा. सकाळी तुम्ही म्हणजे 12च्या आत देवपूजा होते आपली, त्या वेळेत केली तर ती उत्तम, किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेत करा. आता जर तुम्हाला मासिक धर्म सुरू असेल तर ही सेवा सुरू करता येणार नाही. पण या सेवेचं असं काही बंधन नाही की घरातील फक्त स्त्रियांनीच ही सेवा करावी. पुरुषही सेवा करू शकतात. पण ज्या व्यक्तीने सेवा सुरू केली आहे त्याच व्यक्तीला ती पूर्ण करावी लागते. 24 दिवस तुमच्या पतीकडून ही सेवा होणार असेल तर नक्कीच त्यांनी ही सेवा केली तरीही चालते. तर या सेवेसाठी आपल्याला निरांजनी घ्यायची आहे. शक्य असेल तर मग तुम्ही चांदीची निरांजनी खरेदी करा, किंवा चांदीची खरेदी करता नाही आली तर तुमच्या घरामध्ये जी निरांजनी आहे पितळेची, तांब्याची किंवा अगदी मातीची पण ती देखील चालेल. खूप जण म्हणतात की चांदीची निरांजनी पाहिजे असेल, असं काही नाही. सेवेला महत्त्व आहे. तुम्ही मनापासून केलेली सेवा ही तुम्हाला लाभते, त्याचं तुम्हाला फळ मिळतं. ती निरांजनी तुम्ही घेतली आहे ती रोजच्या रोज स्वच्छ धुवायची आणि मग ती निरांजनी तशीच ठेवायची का? तर नाही. तुमची सेवा झाली की ती निरांजनी स्वच्छ धुवून पुसून ठेवून द्यायची. त्यामध्ये अर्धवट जळालेली फुलवात जी असते ती काढून फेकून द्यायची नाही. तुमची सेवा पूर्ण होईपर्यंत ती आहे तशीच ठेवायची आणि एका छोट्या डब्यामध्ये तुम्हाला ती जमा करून ठेवायची आहे. ज्या वेळेस तुमची सेवा पूर्ण होईल तेव्हा त्याचं काय करायचं ते मी पुढे शेअर करते. आता पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प केल्यानंतर या निरांजनीमध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे तर तुम्हाला तुपाचा वापर करावा लागेल. आता त्यामध्ये तुम्हाला पहिल्या दिवशी एकच फुलवात घालायची आहे. त्यानंतर या निरांजनीला तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. त्यांना तुम्हाला आसन द्यायचं आहे. छोटीशी प्लेट घ्या, त्याखाली तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत आणि छोटासा चौरंग किंवा पाट असेल तर त्यावरती ती निरांजनी ठेवायची आहे. निरांजनीची फुलवात प्रज्वलित केल्यानंतर निरांजनीचे तुम्हाला पूजन करायचे आहे. म्हणजे हळदी कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं, फूल अर्पण करायचं. त्यानंतर हात जोडून तुम्हाला इथे सेवा करायची आहे. तर सेवेमध्ये तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्र, त्यानंतर एक वेळा श्रीसूक्तम, त्यानंतर 16 वेळा तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा तुम्हाला कुबेर मंत्र आणि 16 वेळा नवार्ण मंत्र म्हणायचा आहे. एवढी सेवा करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला गुरूंचा मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ 108 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे. जपमाळेवरती करायचा. अगदी साधी सोपी सेवा आहे. फार काही वेळ लागत नाही. तुम्ही नवीन सेवेमध्ये असाल तर तुम्हाला पाऊण तास लागू शकतो. ज्यांना सवय आहे त्यांना अर्ध्या तासात ही सेवा होते. आता व्यंकटेश स्तोत्र तुम्ही कोणतं पठण करता त्यावरती देखील अवलंबून आहे. तुम्ही संस्कृतमध्ये पठण केलेलं असेल तर अगदी 5च मिनिटात तुमचं वाचून होतं. पण मराठीमध्ये करणार असाल व्यंकटेश स्तोत्र वाचण्यासाठी वेळ लागतो. एवढी सेवा करायची आहे. त्यानंतर त्यामध्ये शिल्लक राहिलेली फुलवात जी आहे ती निरांजनी शांत झाल्यावर काढायची. शांत झाल्यानंतर अशी अर्धवट जळालेली तुम्हाला एका डब्यामध्ये काढून घ्यायची आहे. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी निरांजनी स्वच्छ धुवून घ्यायची
आता एक फुलवात तुम्हाला दुसऱ्या दिवशी वाढवायची आहे. दुसऱ्या दिवशी 2 घ्यायच्या, तिसऱ्या दिवशी 3 घ्यायच्या, चौथ्या दिवशी 4 घ्यायच्या, 5व्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8, 9व्या दिवशी 9, 10व्या दिवशी 10, 11व्या दिवशी 11, 12व्या दिवशी 12. 12व्या दिवशी तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत. ही झाली 12 दिवसांची सेवा. आता ही टोटल 24 दिवसांची सेवा आहे. आता 24 दिवसांपर्यंत सेवा करण्यासाठी 13व्या दिवशीपासून तुम्हाला उतरत्या क्रमाने सुरुवात करायची आहे. आता 12व्या दिवशी तुम्ही 12 फुलवाती प्रज्वलित केलात. 13व्या दिवशी तुम्हाला परत 12 फुलवातीच घ्यायच्या आहेत. कारण आता आपण चढत्या क्रमाने लावल्या होत्या, तर आता उतरत्या क्रमाने आपल्याला फुलवाती प्रज्वलित करायच्या आहेत. 13व्या दिवशी 12 लावायच्या. त्यानंतर 14व्या दिवशी एक फुलवात कमी करायची. त्यानंतर 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 असं करत 24व्या दिवशी तुम्हाला एकच फुलवाती लावायची आहे. आणि अशा प्रकारे ही जी सेवा आहे तर ती करायची आहे. आता ही सेवा करताना तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर मग तेवढे दिवस स्किप करायचे आणि पुन्हा ही सेवा सुरू करायची. 4 दिवस सेवा झाली असेल तर त्यामध्ये मासिक धर्म आला असेल तर 4च दिवस मध्ये स्किप करायचे आणि 5व्या दिवशी पासून परत सेवेला सुरुवात करायची. जेवढ्या फुलवातींची सेवा झालेली आहे, 4 फुलवातींची झाली असेल तर तुम्ही 5व्या दिवशी 5 फुलवाती घ्यायची आहेत. जिथून सेवा खंडित झाली होती मासिक धर्म आल्यामुळे तिथून पुढची सेवा पूर्ण करायची. पण सुतक पडलं तर ही सेवा पूर्ण खंडित होते. त्यामुळे तुम्हाला परत गुरु पुष्यामृत योगाची वाट बघावी लागेल आणि परत तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागेल. गुरु पुष्यामृत योग हा अतिशय दुर्मिळ योगायोग आहे. हा योग परत परत येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने या सेवेचा लाभ घ्यावा. वर्षातील ही शेवटची संधी आहे. परत ही संधी तुम्हाला 2025 मध्येच मिळेल. त्यामुळे ज्यांना इच्छा आहे त्यांनी नक्की ही सेवा करावी. घरामध्ये असलेली आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल, घरामध्ये पैसा टिकून राहावा असे वाटत असेल तर नक्कीच ही सेवा करून बघा. तुमच्या घरामध्ये पैशासोबतच सुख, शांती आणि समाधान देखील येईल. कारण लक्ष्मी ज्या घरामध्ये असते तिथे सगळ्या गोष्टी आपोआपच येत असतात. त्यामुळे प्रत्येकाला ही कळकळीची विनंती आहे. ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी ही 12 फुलवातींची सेवा नक्की करा. आता या सेवेचे नियम काय आहेत? तर या सेवेचे नियम खूप कमी आहेत. आता ही सेवा सुरू असताना ब्रह्मचर्याचे पालन करण्याची गरज नाही. कारण आपण गृहस्थ लोक आहोत. त्यामुळे या नियमांचं पालन करण्याची गरज नाही. आणि दुसरं म्हणजे जी व्यक्ती ही सेवा करणार आहे तिने मांसाहार करायचा नाही. आता घरातील लोक खात असतील तर तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता. पण तुम्ही स्वतः मात्र मांसाहार करायचा नाही. परान्न वर्ज्य वगैरे असं काही नाही. एखाद्या वेळेस तुम्हाला वेळ आली कोणाच्या घरी काही खाण्यापिण्याची तर घरी आल्यानंतर 1 माळ गायत्री मंत्राचा जप तुम्ही करू शकता. अशा प्रकारे ही सेवा तुम्हाला करायची आहे. साधी सोपी सेवा 24 दिवसांमधील सेवा पूर्ण होते आणि फार काही वेळ लागत नाही आणि फार काही याचे नियमही नाही. तर पहा, अशी 24 दिवसांची सेवा झाल्यानंतर अशा शिल्लक फुलवाती जर तुमच्याकडे राहिल्या तर त्या फुलवाती तुम्ही जमा केलेल्या आहेत त्यामध्ये 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकून त्या फुलवाती पुन्हा प्रज्वलित करायच्या आणि या कापुरासोबत सर्व फुलवाती जळून जातात. त्यामध्ये जी रक्षा राहील ती रक्षा तुम्हाला झाडाच्या मुळाशी किंवा तुमच्या घरातील कुंडीमध्ये थोडी थोडी टाकून द्यायची आहे. श्री स्वामी समर्थ.